नमस्कार, मी गिरीश निकम. साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गृहराज्यमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते योगेश कदम यांच्याशी विशेष संवाद साधणार आहोत. योगेशजी, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आणि आपल्या चर्चेचा पहिलाच मुद्दा असणार तो म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा. विधानसभेच्या लॉबीमध्ये हाणामारी झालेली आहे, त्यामुळे विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासला गेलेला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या अक्षरशः धिंडवडे निघालेले आहेत. संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात उमटते. यावर तुमचं मत काय? जी घटना घडली, अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्नच उद्भवत नाही. आज आमच्यासारखे तरुण आमदार म्हणून माझी आता ही दुसरी टर्म आहे. 32 वर्ष आमच्या वडिलांना आम्ही विधिमंडळात पाहिलं आहे आणि अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. आणि त्या विधिमंडळाचे वेगळं महत्त्व आहे, त्याला एक पावित्र्य आहे. आणि अशा वेळेला अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा नक्कीच त्या निंदनीय आहेत, त्याला कुठलंच दुमत नाही. पण ते तिथे घडलं म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असं म्हणणं कदाचित चुकीचं राहील. परंतु नक्कीच विधिमंडळामध्ये जे घडलं ते नको घडायला हवं होतं. अशा पद्धतीने कार्यकर्ते जर का विधिमंडळात येऊन भांडायला लागले आणि मारमार करायला लागले तर नक्कीच ते महाराष्ट्रासाठी भूषणीय नाही. आणि अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये ह्याची नक्कीच काळजी घेतली जाईल. नाही, आता म्हणजे राज ठाकरेंचं देखील एक संतप्त प्रतिक्रिया की आता काय खून पडायचेच फक्त बाकी आहेत का? कारण चक्क लॉबीमध्ये हाणामारी झालेली आहे, वचकच राहिला नाही. जे घडलं ते चुकीचंच आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. ज्या नेत्यांचे ते कार्यकर्ते होते त्या नेत्यांना पण तितकीच समज होणं आवश्यक आहे की अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना एवढं फ्रीडम देणं हे देखील चुकीचं आहे. आणि अशा घटना नक्कीच ज्यावेळेला घडतात त्यावेळेस आमदार म्हणून, नेते म्हणून, राजकारणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा तिथे मलिन होते. आणि ते होता कामा नये. सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे ती. कुठल्या फक्त सत्ताधारी पक्षाची जबाबदारी ती सगळ्यांची एकत्र मिळून ती जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे असा समज आमच्या नेते मंडळींनी आता लोकांना दिलेला आहे. बरोबर. आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी त्याची खबरदारी 100% आम्ही घेतलेली आहे. विधिमंडळाचं म्हणजे त्या आवारामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यासाठी सभापती महोदय आणि अध्यक्ष महोदय त्यासाठी जबाबदार असतात. जबाबदार म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्ये तो भाग असतो. आणि अशा वेळेस तिथल्या काही त्रुट्या होत्या त्या सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, त्याचं सगळं सुधारणा करण्यात येतील. परंतु ज्या नेत्यांचे ते कार्यकर्ते होते त्या नेत्यांनी पण समजून घेतलं पाहिजे की अशा गोष्टी या महाराष्ट्राकरता भूषवाई नाही. आणि त्यांच्यामुळे आज योगेश कदम काय किंवा अन्न मंत्री असतील किंवा अन्न आमदार असतील सगळ्यांची प्रतिमा मलिन झाली. एकंदरीत महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली. नॅशनल लेवलला हा विषय गेला. बरोबर. आणि म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील आपला संताप व्यक्त केलेला आहे. सगळेच आम्ही न्यायबाबतीमध्ये नाराज आहोत आणि आम्ही आमची नाराजी व्यक्त केलेली. अगदी बरोबर. योगेशजी, आणखीन एक मुद्दा म्हणजे अधिवेशनामध्ये शिंदे सेना कुठेतरी बॅकफूटवर गेली असं जाणवलं. कारण शिंदे सेनेचेच आमदार संजय गायकवाड असतील किंवा मंत्री संजय शिरसाट असतील, हे सगळे अडचणीत आले. एकीकडे म्हणजे भाजप आणि विरोधी पक्ष असेच दोन गोष्टी समोर दिसल्या. शिंदेसेना कुठेतरी बॅकफूटवर आली. नाही, शिवसेना कुठेतरी बॅकफूटवरती गेली असं मला वाटत नाही. कारण तुम्ही विधिमंडळातलं परफॉर्मन्स बघा. आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे. ते आरोप सिद्ध करणं, हे सिद्ध झाले की नाही हे जास्त महत्वाचं आहे. आरोप केले म्हणून तो काय व्यक्ती भ्रष्टाचारी होत नाही. फक्त आरोप केले म्हणून तो व्यक्ती काय वाईट होत नाही. आज आरोप करणं ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. अगदी राजीनामा मागायचा पण करायचा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर का सभागृहामधलं परफॉर्मन्स बघितलं तर मला वाटतं शिवसेनेच्या मंत्र्यांचं परफॉर्मन्स हे अतिशय चांगलं आहे. तुम्ही उत्तर किती दिली हे बघा. उदयजी सामंत असतील, दादाजी भुसे असतील, मी स्वतः असेन, संजयजी शिरसाट असतील, आमचे अन्य मंत्री असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, अतिशय महत्त्वाची खाती सांभाळत असताना आम्ही सभागृहामध्ये उत्तरं जी दिलेली आहेत ती किती समाधानकारक आहेत, किती प्रश्न आम्ही सोडवले हा देखील परफॉर्मन्स बघितला पाहिजे ना. तो चांगला आहे. आणि म्हणून विरोधक आणि भाजप एकत्र असं आम्हाला तरी वाटत नाही. उलट आता ठाकरे सेना आक्रमक होती. आणि ठीक आहे, ते विरोधक आहेत, शेवटी ते आक्रमक राहणारच आहेत ना. ते आक्रमक 100% राहणार. आणि ते कदाचित असं भासवायचा पण प्रयत्न करतील, ते असं वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न करतील की बघा भाजप आम्हाला सपोर्ट करते आणि आमच्या आणि भाजपमध्ये काय वाद निर्माण होते ह्याची ते वाट बघतायत. कारण आम्ही तिथून शिवसेना तिथून बाहेर पडली तर उद्धवजींना तिथे पुन्हा येता येईल, त्याशिवाय त्यांना चान्स नाही. आणि कदाचित ह्यासाठी त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी जनतेच्या मध्ये पेरायच्या आणि वातावरण निर्मिती करायचा असा प्रयत्न असावा. अगदी. मी मराठीच्या मुद्द्याकडे येतोय, कारण आज देखील राज ठाकरेंची सभा झालेली आहे मीरा भाईंदरमध्ये. मुद्दा तापलेला आहे, मराठी अमराठी वाद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादींनी खंबीर भूमिका घेतली. अजित पवार बोलले की हिंदी सक्ती नको. मात्र एकनाथ शिंदेंनी किंवा तुमच्या शिंदे सेनेनी मात्र अशी कुठलीही भूमिका घेतली नाही. खरं तर मराठी
मनांचा हा पक्ष आहे, मराठी जनांचा पक्ष आहे, नाही, तरी सुद्धा शिवसेनेची भूमिका अशी स्पष्ट दिसली नाही, ठळक दिसली नाही. शिंदे साहेबांनी नाही, ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी म्हटलं की हिंदी आम्ही जो निर्णय घेतलाय, हिंदी आम्ही सक्तीची केलेलीच नाही ना. ठीक आहे, सुरुवातीला ज्यावेळेस केंद्र शासनाकडनं ज्यावेळेस निर्देश आले त्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांनीच हिंदीची सक्ती केली, त्यांनीच कॅबिनेटमध्ये तो निर्णय मंजूर केला, अहवाल त्यांनीच तो स्वीकारला. त्याच्यानंतर शिंदे साहेबांची आमची भूमिका ही स्पष्ट आहे की हिंदी ही 3 भाषा असल्या पाहिजेत, जास्त भाषा शिकायला हरकत काय, हिंदीची सक्ती नको. ह्या निर्णयावरती 100% आम्ही देखील ठाम आहोत. बरं, हिंदीच्या ऐवजी अन्य 19 पर्याय आहेत ना, त्या पर्यायामध्ये कोकणी पण आहे. पहिलीपासून सक्ती नको. हां, नाही, बघा, शेवटी मला एक सांगा, आज जर का पहिलीपासून समजा तुम्हाला हिंदी नको आहे, मग तुम्ही संस्कृत घेऊ शकता ना, तुम्ही कोकणी भाषा शिकू शकता, अन्य अजून 18 भाषा आहेत त्या तुम्ही शिकू शकता. हिंदीची सक्ती आम्ही केलेलीच नाही. त्रैभाषिक जे सूत्र आहे त्याचा संकल्पना लक्षात घ्या. संपूर्ण देशामध्ये किमान आपल्या पहिलीपासूनच्या व्यक्तीला 3 भाषा शिकता आले किंवा त्याला ज्ञात असल्या पाहिजेत, हा त्याचा मागचा उद्देश आहे. आपल्यामध्ये ज्या 22 भाषा ज्याचा उल्लेख आहे त्या 22 भाषांपैकी ह्या 3 भाषा असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठीची सक्ती आपण केलेली आहे, कंपल्सरी मराठी शिकावीच लागेल. नाही, हे तुम्ही बोलताय, पण एकनाथ शिंदे कुठे सार्वजनिक ठिकाणी असे स्पष्ट बोलले नाही, साहेबांनी घेतली की नाही हिंदी सक्ती नको, 5वी नंतर हिंदी ठीक आहे, पण 1ली ते 5वी पर्यंत हिंदी नको. पण आपण हिंदीची स्पष्ट बोलले नाही. हिंदीची सक्ती पहिलीपासून आपण केलेली नाही हे शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे ना. त्यांनी म्हटलेलं आहे की पहिलीपासून आपण जे त्रैभाषिक सूत्र आणलेलं आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार, हिंदीची सक्ती आम्ही पहिलीपासून केलेली नाही हे शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि मराठीचं कंपल्शन मात्र पहिलीपासून आहे. ह्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. मराठीचा अर्थातच अवमान कुठेही सहन केला जाणार नाही. मराठीचं महत्त्व, दुसऱ्या भाषेसाठी मराठीचं महत्त्व आम्ही कमी होत देणार नाही. आता मी देखील, तुम्ही संस्कृत 5वी पासून शिका की पहिलीपासून शिका, माझ्या मराठीवरती काय परिणाम झाला नाही. आमची संस्कृती अजून आमच्या मनात अजून जिवंत आहे, आमच्या घरामधले मराठीचं महत्त्व तितकंच अजूनही आहे. त्यामुळे मला वाटतं फक्त राजकारणासाठी, आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, आता अजून पण काही राजकारण चालू होणार आहे, त्याच्यामध्ये मराठी वोटर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त हा मुद्दा तयार केला गेलेला आहे असं माझं तरी मत आहे. योगीजी, आता भाषेकडनं आपण गृह खात्याच्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. अधिवेशनात देखील म्हणजे अगदी भाजपचेच आमदार सुधीर मुनगंटीवार जे ज्येष्ठ आमदार त्यांनी तो मांडला होता की दररोज अगदी 100पेक्षा जास्त मुली ह्या बेपत्ता होत आहेत. म्हणजे वर्षभरातले जर आकडेवारी बघितलं तर थक्क होईल की 50,000पेक्षा जास्त मुली, जवळपास काय 53,000 मुली बेपत्ता आहेत, मुली आहेत, महिला आहेत. आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही आकडेवारी आता अधिवेशनात मांडलेली आहे. तर मग या मुलींना शोधण्यासाठी, या महिलांना शोधण्यासाठी काय मोहीम राबवली जाणार आहे? कारण ही गंभीर स्थिती आहे ना. नाही, आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण काम सुरू केलेलं आहे. आपण ऑपरेशन शोध म्हणून आपण विशेष मोहीम आपण राबवली होती. त्याचा रिझल्ट जो आपल्याला मिळाला तो अतिशय चांगला आहे. महिला असतील, लहान मुलं असतील, लहान मुली असतील, जे हरवतात त्याची विविध कारणं आहेत. त्याच्यामध्ये ज्या कारणांवरती मी बोलणार नाही, करायची काही कारणं पर्सनल आहेत, काही कारणं ही सार्वजनिक आहेत, परंतु शोध लागला जात नाही. शोध नाही, मी सांगतो ना, जी आपण विशेष मोहीम राबवली त्या विशेष मोहीममध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 4,500 महिलांना आपण शोधून काढलं. 4,500 या ज्या कंप्लेंट फाईल होत्या त्यानंतर जवळपास 800च्या आसपास अशा महिलांना आपण शोधून काढलं ज्यांची तक्रारच नव्हती, ज्यांचे मिसिंग आहेत असं देखील ते कुठे रेकॉर्डवरतीच नव्हतं. ऑपरेशन शोध हे सक्सेसफुल होताना दिसतंय. म्हणून आता आपण निर्णय घेतलेला आहे की एडीजींनी दर महिन्याला बैठक घ्यायची आणि दर महिन्याला हे ऑपरेशन राबवायचं. आणि हे कंटिन्युअसली आता ही मोहीम आपण चालू केलेली आहे. आणि काय होतं, कधी कधी आता हा आकडा, हा संकेतस्थळावरून आपण आकडा घेतलेला आहे. संकेतस्थळावरती ज्या महिला सापडलेल्या आहेत तो आकडा दिसत नाही. आता 50चा आकडा आपण म्हणतोय, जवळपास 90% महिला सापडलेल्या आहेत. 95%च्या आसपास महिला या मुली सापडलेल्या आहेत. नाही, ही आकडेवारी जी म्हटली 50,000च्या वरती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अधिवेशन म्हटली ना, पण त्याच्यापैकी 90-95% महिला सापडलेल्या पण आहेत. त्या संकेतस्थळावर दिसत नाही सापडलेल्या. म्हणजे शोध, तुम्ही जे म्हणताय की शोध मोहीम राबवली जाते, तिला यश मिळते, 100% सक्सेसफुल आहे. बघा, 95% सापडते, पण 5% ज्या सापडत नाहीत ते देखील आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून ह्या मोहीम आपण कंटिन्यूस राबवणार आहोत. आणि नक्की कारण काय, कुठे हरवतायत, कशासाठी हरवतायत, त्याचा आपण एक स्टडी करतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला कशा, म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग हा जगामधला सर्वात मोठा अनधिकृत व्यवसाय आहे. ड्रग्सपेक्षा जास्त मोठा व्यवसाय हा ह्युमन ट्रॅफिकिंग आहे.
आणि हे जे काही साखळी आहे ती सबंध जगभरात आहे. त्याच्यामध्ये आपण महिलांच्या संरक्षणासाठी आपण प्रायोरिटी सेट करून आपण ही विशेष मोहीम राबवतो. अगदी बरोबर. सर, आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो मी. म्हणजे पोलिसांचाच तो प्रश्न आहे. डीजी लोन म्हणजे घरासाठी पोलिसांना जे लोन मिळतं, गेल्या 3 वर्षापासून मला वाटतं ही प्रक्रिया बंद आहे आणि जवळजवळ 50,000पेक्षा 5,000 कर्मचाऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यांचे अर्ज मंजूर नाहीत कारण ही प्रक्रियाच रखडलेली आहे. आणि मला वाटतं हजारो कोटी रुपयांचा निधी आहे त्यासाठी. डीजी लोनच्या बाबतीत आणि हा सुद्धा मुद्दा अधिवेशनात मांडला आलेला आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे. डीजी लोन हे शिंदे साहेब ज्यावेळेला फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी ही योजना आणली. बरोबर. योजना काय आहे की सरकार पोलीस कर्मचाऱ्यांना लोन देणार घरासाठी, अशी ती योजना आहे. मध्यंतरी आपण मग अशी योजना चालू केली. त्यामध्ये आपण असा बदल केला की त्यांनी प्रायव्हेट बँकमध्ये अर्ज करायचा, तिथनं लोन अप्रूव्ह करून घ्यायचं आणि ते लोन हाऊसिंग कॉर्पोरेशन, जे पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे ते ऑन बिहाफ ऑफ त्या व्यक्तीच्या बिहाफ हाऊसिंग कॉर्पोरेशन लोन घेणार आणि डिफरन्सचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्टचा जो डिफरन्स आहे तो सरकार भरणार. बरोबर. अशी ही योजना आहे. महाविकास आघाडी असताना ही योजना बंद झाली. उद्धवजींनी योजना बंद केली, थांबवली. आपण पुन्हा ही योजना 2023 पासून आपण चालू केली, 2022 पासून आपण चालू केली, 1.5 वर्ष चालली. आता याच्यामध्ये असा एक आपण रखडली आहे, नक्की बंद आहे. 1.5 वर्ष झाला आपण त्याच्यामध्ये कुठलंही आपण अप्रुव्हल दिलेलं नाही. आता आपण 100 कोटी मागच्या इंटरेस्ट आपण भरलेले आहेत, परंतु नवीन अप्रुव्हल आपण त्याच्यामध्ये कुठले देतो. त्याच्यामध्ये कारण असं आहे, इंटरेस्टमध्ये आपण दरवर्षी समजा आता जो आकडा आपण सांगितला जवळपास 1700 कोटीच्या अगेन्स्ट, बरोबर, आपल्याला 300 कोटीचा इंटरेस्ट भरावा लागणार आहे, दरवर्षी भरावा लागणार आहे. मग 1700 कोटी एकत्र जात नाहीयेत, पण 300 कोटी दर वर्षाला जात आहेत. मग 300 कोटी दर वर्षाला जात असतील, तो जर का आपण 5 वर्षाचा आकडा बघितला 1700 कोटीपेक्षा तो जास्त आहे. मग जर आपलं स्टडी चाललंय की मग डीजी लोनच्या आपण ही जी योजना आणलेली आहे त्याच्याने आपलं आर्थिक नुकसान होतंय की फायदा होतोय, त्याचं स्टडी आपलं काही दिवसांनी संपेल आणि 100% आपण हा प्रश्न निकाली काढतो. कारण शेवटी आपल्या पोलीस प्रक्रिया अडथळे दूर होऊन सुरू होईल 100%. कारण हे फायद्याचं ह्यासाठी आहे, पोलिसांना घरं बांधून देण्यापेक्षा डीजी लोन दिलेलं जास्त परवडतं ना. तरी काही कालावधी सांगू शकाल किती महिन्यात होईल? एक्झॅक्टली वेळ मला आता सांगता येणार नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय अतिशय आम्ही मनावरती घेतलेला आहे आणि 100% आपण ते करतोय अप्रूव्हल. त्यामुळे काही महिन्यांतच हा प्रश्न मिटतोय. बरोबर. आता आणखीन एक महत्त्वाची म्हणजे आनंदाचीच बातमी आहे तरुणांसाठी की मोठी पोलिसांची भरती केली जाणार आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केलेली आहे. तर त्याचं स्वरूप कसं असेल? कारण सगळ्यांच्या नजरा आहेत या भरतीकडे. नाही, बघा, आजही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुठल्याही सरकारच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त पोलीस भरती ही आमच्या सरकारने केलेली आहे. फक्त आजच्या घडीला जर का आपण बघितलं, फक्त 13,500 म्हणजे 10%पेक्षाही कमी पदही रिक्त आहेत. ती पण आपण आता भरतोय. तीही पुढच्या ह्या वर्षामध्ये आपण त्या परीक्षा घेतोय आणि जवळपास आपण 100% जिथं पदं भरतोय. बरं, आपण काही पदनिर्मिती करायची देखील आपण विचार करतोय. आपण अतिरिक्त पदनिर्मितीचा देखील प्रस्ताव आता शासन स्तरावरती आलेला आहे, तो देखील आपण काही दिवसांनी जो महिन्याने मंजूर होईल. आपण अतिरिक्त पदं आपण देखील पुढे निर्माण करतो, ते देखील आपण भरणार आहोत. कारण रिक्वायरमेंट जास्त आहे. हळूहळू क्राईम वाढत आहे, सायबरचे क्राईम वाढत आहेत, ड्रग्सचे क्राईम वाढत आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला तेवढी मॅनपॉवर असणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आपण करतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठल्या सरकारने भरती केली असेल तर आम्ही केलेली आहे. बरोबर. योगेश सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यातलं क्राईम. सगळेजण त्याच्यावर बोट ठेवतात की कोयता गँग असेल, अजून कुठल्या गँग असतील, अगदी दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडतात. परवाची घटना आहे की 50 लाखांची भर रस्त्यावरनं लूट झालेली आहे. तर पुणे किंवा नागपूरसुद्धा काय कमी नाही आहे. तर हे कॅपिटल सिटी होत आहेत, क्राईम सिटी होत आहेत. आता पुणेसारखी सुसंस्कृत शहर जर क्राईम सिटी होत असेल तर ही गंभीर बाब आहे. एक गोष्ट पुण्याच्या बाबतीत, कारण मी पुण्याचे स्वतः 2 वेळा दौरे केलेत ह्या विषयाला घेऊन. मी स्वतः तिथे पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन मी स्वतः बैठक घेतली की याची नेमकी कारण काय. एक लक्षात येते की जे कोण क्राईम जे होत आहे ते ग्रामीण भागामधनं शिरकाव होऊन होत आहे. पुणे शहरामध्ये गँगस्टर्स राहत नाहीत. हे जे काही गुन्हेगार आहेत ते पुणे शहरामध्ये नाही आहेत, हे ग्रामीण भागामधनं आतमध्ये जास्त येत असतात. ह्याच्यामध्ये जुनेल म्हणजे लहान मुलांचा समावेश जास्त आहे. काय करतात काही गँगस्टर्स, हे गुन्हेगार जे आहेत ते लहान मुलांकडनं क्राईम करून घेतात आणि मग त्यांना अर्थात त्यांना आपलं अटक करू शकत नाही, त्यांना बालसुधार गृहामध्ये आपल्याला पाठवावं लागतं. त्याचा फायदा घेऊन काही लोक क्राईम तिथे करतात. त्या अशा आपण काही गोष्टी आपण आयडेंटिफाय केल्या. असे छोटे गुन्हे असतील, काही संख्या कमी असेल, पण इतर जे मोठे गुन्हे घडत आहेत किंवा ड्रग्स सारखा घटना घडत आहेत,
ही ड्रग्सची समस्या तर ही पूर्ण जगामध्ये आहे. ह्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच आहे असातला भाग नाही. ड्रग्सवरती आपण जो ड्राईव्ह घेतलेला आहे, आता आपण ANTF म्हणजे अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण जी स्थापना केली आहे, आता आपला असं निर्णय आपण घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त ड्रग्सवरती काम करणारी वेगळी टीम असणार आहे पोलिसांची. मग गृहमंत्रालयाचं खास पुण्याकडे लक्ष आहे का? म्हणजे पुण्याचं स्वरूप बदलणार का, चेहरा बदलणार का? 100% बदलेल. आणि हे पुणे सायबर सिटी आहे, सुसंस्कृत शहर आहे. कोयता गँग वगैरे असे कुठले गँग तिथे ऍक्टिव्ह नाहीये. मी मगाशी म्हटलं लहान मुलांकडनं कुठेतरी दबदाटी करण्यासाठी पण दृश्यांमध्ये तर दिसतात, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. नाही, पण हे एकाच गँगकडनं कंटिन्यूस होतं असं नाही. ओके. लहान मुलांच्याकडनं हातात कोयता द्यायचा, जरा दुकान फोडून नये, मग त्यांना आपले 200-300 रुपये दिले, हे दुकान फोडून येतात. अशा पद्धतीचे जे क्राईम करून आपण तिथे ह्या अशी घटना घडू नये ह्यासाठी पुण्यामध्ये आपण आता पोलीस स्टेशनची आपण संख्या पण वाढवतोय. पुण्यामध्ये आता संख्याबळ देखील आपण आता वाढवतोय. पुण्यामध्ये CCTVचं आपण कव्हरेज आता आपण वाढवतोय. क्राईम कव्हर करण्यासाठी जे जे गोष्टींच्या तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे ते आपण सगळं वाढवतोय आणि 100% पुण्याचं क्राईम आपल्या भविष्यात कमी होताना दिसेल. आपले गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं शहर म्हणजे होमटाऊन खुद्द नागपूर, उपराजधानी आपल्या राज्याची, तिथे देखील क्राईम कमी नाही आहे, क्राईम वाढतोच आहे तिथे. नाही, नागपूर जर का आपण बघितलं सध्या क्राईमच्या दृष्टीने 27व्या नंबरवरती आहे. असं विरोधकांकडनं नेहमी अशी एक जाणून बुजून चर्चा केली जाते की नागपूरमध्ये क्राईम वाढतोय, पण सध्या 27 नंबरवरती आहे नागपूरमध्ये इतकं क्राईमचं लेवल नाही आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री साहेब आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे म्हणून ती चर्चा काही विरोधक तिथे करत असतात. परंतु बघा, शेवटी प्रत्येक जिल्ह्यावरती, आता मी शहरी भागाचा गृहराज्यमंत्री म्हणून प्रत्येक शहरावरती कमिशनरवरती माझं लक्ष असणं आणि पोलिसांकडनं कडक कारवाई करून घेणं, ह्याच्यामध्ये 100% आम्ही यशस्वी होतोय. सर, तुम्ही यंग आहात, यंग ब्रिगेड म्हणजे फडणवीसांच्या यंग ब्रिगेडमध्ये तुम्ही आहात आणि गृह खात्यासारखी महत्त्वाचं खातं आहे. तुम्ही राज्यमंत्री म्हणून हा कारभार स्वीकारलेला आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही काम करतायत. किती मोठी ही जबाबदारी आहे? नाही, 100% जबाबदारी मोठी आहे. मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे खरोखर आभार मानतो की माझ्यासारख्या 39 वर्षाच्या तरुणावरती, 38 वर्षाच्या तरुणावरती विश्वास ठेवला आणि गृहराज्यमंत्रीपद इतक्या तरुणांना देणं. माझ्यासोबत ग्रामीणमध्ये पंकज भोयर देखील आहेत, ते देखील यंग आहेत आणि आमच्यासारख्या तरुणांवरती इतका विश्वास ठेवणं नक्कीच त्यात आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जाणीव आम्हाला नक्कीच आहे आणि त्या जाणीवेमधून नक्कीच आम्ही चांगलं परफॉर्म करायचा प्रयत्न करतोय. मी सुरुवात जी केली आहे. पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मोकळीक दिली? 100% दिली आहे. आमच्याकडे ज्या काही आस्थापना दिलेल्या आहेत, आमच्याकडे जी काही जबाबदारी दिलेली आहेत, त्या दृष्टीने आता मी महाराष्ट्रामध्ये माझ्या अंडर जे काही 11 कमिशनर येतात, मी आता फक्त माझा अमरावतीचा दौरा, बाकी सगळ्या कमिशनरेटला मी स्वतः भेट दिलेली आहे. मी आयुक्तालयाच्या बैठका घेतल्या, मी सेंट्रल जेल तुरुंगाला देखील भेट दिली. काही दिवसांमध्ये मी काही वसाहतीमध्ये मी जाणार आहे आणि जे अधिकार आहेत, हाऊसिंगच्या बाबतीमध्ये असलेले अधिकार, तुरुंगाच्या बाबतीमध्ये असलेले अधिकार, पोलिसांच्या 7-8 महिन्यात काही बदल केले तुम्ही? जी, गेल्या 7-8 महिन्यात काही बदल केले का तुम्ही? यापूर्वी जे केले नव्हते बदल? 2-3 अशा गोष्टींवरती आम्ही लक्ष जास्त दिलं. म्हणजे मोठे काही बदल आहेत की तुम्ही सांगू शकाल आपल्या मुलाखतीत? एक गोष्ट, जिथे फायनान्शियल फ्रॉड झाले, बँकेचे फ्रॉड झाले, उदाहरणार्थ मैत्री, हा फ्रॉड 11 वर्षापूर्वी झालेला फ्रॉड, 2,500 कोटी हे गुंतवणूकदारांचे तिथे फसलेले आहेत. बरोबर. त्यांना ते पुन्हा मिळण्यासाठी आपण MPID ऍक्ट लावतो. मार्केटिंग शेअर होती. ते पुन्हा मिळवण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला आता 10 वर्ष झाली, अजूनही 1 रुपया मिळालेला नाहीये. मी त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक स्पेशल टीम आपण अनेक सामान्य गुंतवणूकदार त्यामध्ये, अनेक गरीब कुटुंब आणि मैत्रीसारखे 1-2,500 कोटीचे आहे, अशा अनेक आहेत, 1000 कोटीच्या, 500 कोटीच्या, ज्या MPIDच्या ऍक्टच्या अंतर्गत आपण त्यांना गुंतवणूकदारांना काही प्रॉपर्टीचा लिलाव करून आपण परत देतो. त्या प्रोसेसवरती आम्ही लक्ष केंद्रित करतोय. त्यासाठी आम्ही स्पेशल EOWची टीम आम्ही आता तयार करतोय, जेणेकरून हे गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना पुन्हा मिळाले पाहिजेत आणि 100% आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ. पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ह्या सगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, ह्या दृष्टीने आपण जिथे पावलं उचलली. सर, मग अशा अनेक पतसंस्था पण देखील आहेत, आकर्षक योजना राबवतात आणि नंतर त्या पतसंस्था डुबलेल्या आहेत, भ्रष्टाचार तिथं झालेला आहेत आणि यामध्ये देखील अनेक सामान्य गरीब कुटुंबातले पैसे तिथं गुंतलेले असतात, त्यांना ते परत मिळत नाहीत. नाही, हे कसे फसवतात? महिन्याला 20% आम्ही तुम्हाला इंटरेस्ट देऊ, मोठा इंटरेस्ट देऊ, एक आकर्षक असे स्कीम आणतात आणि 6 महिने देतात, पण लोकांचा विश्वास जिंकतात आणि मग पैसे घेऊन पळून जातात. पण आता तसं होणार नाही. आता आपण काय केलं, FIU म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन केलेलं आहे. ह्यांचं काम काय, अशा ज्या संस्था ज्या अननॅचरल लोन देत आहेत, इंटरेस्ट देत आहेत, अशांवरती लक्ष ठेवणे. हे जेन्युइन आहेत की, कारण कसं आहे, कुठल्याही ह्या बँकांच्या परवानगीमध्ये पोलीस विभागाची परवानगी लागत नाही. त्यामुळे हे फ्रॉड झाल्याच्या नंतर आपल्याकडे तक्रार येतं, त्यावेळेला आपल्याला समजतं, पण आता मात्र आपल्याला अगोदर समजणार आहे.
आपण ह्याच्यामध्ये वॉच ठेवून असणार आहोत. हे इंटेलिजन्स युनिट आपण प्रत्येक शहरामध्ये आपण आता कार्यरत आपण केलेलं आहे. प्रत्येक SP ऑफिस हेडक्वार्टरला आपण कार्यरत केलेलं आहे. सर आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सायबर क्राईम. खूप गुन्हे वाढलेले आहेत. आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल आणि गृह मंत्रालय या गुन्ह्यांकडे आता कसं बघतं? सायबर क्राईमच्या बाबतीमध्ये माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला, महाराष्ट्र सायबर क्राईम प्रोजेक्ट म्हणून, आणि महापेला आपण ह्याची इमारत आपण उभी केलेली आहे. जवळपास 850 कोटी आपण खर्च केलेत. पण मनुष्यबळ आहे का? ह्याच्यामध्ये मुद्दा आहे. मनुष्यबळ 100% आहे. ह्याच्यामध्ये आपण AI टूल्स, ह्याच्यामध्ये आपण सायबर टूल्स, ह्याच्यामध्ये अत्याधुनिक असलेले सगळे टूल्स आपण तिथे आपण आपल्याकडे प्रोव्हिजन आपण ठेवलेली आहे. म्हणजे आता जर का एखादा, आणि आपण 1930 ही आपली हेल्पलाईन आहे. ह्याच्यावर जर का समजा तक्रार आली की माझ्या अकाउंटमध्ये आत्ताच पण 2 लाख रुपये गेलेले आहेत माझी कुठली परवानगी नसताना, जर का वेळेत ते कंप्लेंट आली तर आपण 2.5 मिनिटाच्या आतमध्ये ते पैसे आपण फ्रीज करू शकतो. इतकं फास्ट आपली ती सिस्टम आहे. आणि देशामध्ये कुठेही फ्रीज करू शकतो, फक्त राज्यात नाही. फक्त तक्रार वेळेत येणं गरजेचं आहे. आपली अडचण काय झाली आहे, सायबर क्राईम रेट कमी होईल का त्यामुळे? थोडी ह्याच्यामध्ये जनजागृती तितकीच महत्त्वाची, अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. काय होतंय, कंप्लेंट जर का माझी फसवणूक आज झाली आहे, मला समजलं 7 दिवसानंतर, मी 7 दिवसानंतर कंप्लेंट जेव्हा करतो, 7 दिवसामध्ये ते पैसे जवळपास 500 अकाउंटमधून ट्रान्सफर झालेले असतात आणि ते परदेशात गेलेले असतात. ते परत मिळवणं मग कठीण जातं. म्हणून जनजागृती करणं, अवेअरनेस क्रिएट करणं, आणि हे होऊ नये, म्हणजे कुठले फ्रॉड आहेत, माझ्या मोबाईलवरती आलेली लिंक ही फ्रॉड आहे की खरी आहे, ह्याचं अवेअरनेस क्रिएट करणं, आपण त्याच्यावरती देखील जास्त भर देतोय. योगेश सर, म्हणजे सामान्य लोकांना तर पोलिसांचा खूप आधार असतो आणि गृह खात्याकडून तर खूपच अपेक्षा आहेत. तुम्ही साम TVच्या स्टुडिओमध्ये आलात आणि विविध प्रश्नांना अगदी मनमोकळेपणे उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या वाटचालीसाठी आणि अनेक ज्या गृह खात्याकडनं आता मोहिमा राबवल्या जात आहेत, जे उपक्रम राबवले जातात, त्यांना देखील शुभेच्छा. धन्यवाद गिरीश. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.